हॅलो नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि हम्पीच्या भाग 4 मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आणि भाग 1, 2, 3 तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा आणि आवडले तर लाईक करा. आणि आता आपण पोहोचलोय हम्पीच्या लोटस महालमध्ये आणि तुम्ही समोर बघताय लोटस महाल. तसे तर मित्रांनो हम्पीचे 2 भाग पडतात. एक म्हणजे आपण पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये बघितलं ते विरूपाक्ष मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, जसे की कृष्ण मंदिर, लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि कळले कालू गणेशा आणि आपला विठ्ठला मंदिर गोल्डन चॅरियट. आणि दुसरी साईड किंवा दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये रॉयल पॅलेस येतात, आपले हत्तीशाला येते आणि लोटस महाल, हजारे रामा मंदिर असे ठिकाणे येतात. तर आज आपण हजारे रामा मंदिर, लोटस महाल आणि हत्तीशाला हे बघणार आहोत. आणि आत्ता तुम्ही समोर बघताय तो आहे लोटस महाल किंवा कमल महाल. आणि लोटस महालापासून थोडंसं पुढं चालत गेल्यानंतर आपल्याला ही हत्तीशाला लागते. या ठिकाणी त्या काळातील राजे महाराजांचे हत्ती असतील, त्यांना इथे ठेवत असतील किंवा प्रशिक्षण देत असतील त्या काळामध्ये. तर मित्रांनो, ही माझ्या मागे आहे विजयनगर साम्राज्यातील हत्तीशाला. आणि हा जो भाग तुम्ही बघताय हा आहे हत्तीशालाच्या आतमधील आहे. आणि या ठिकाणी आतमध्ये हत्ती ठेवायची ती ही जागा आहे. आणि हत्तीशालेमधून बाहेर आल्यावर राईट साईडला तुम्हाला हे वास्तुसंग्रहालय दिसेल. या ठिकाणी त्या काळातील अनेक देवदेवतांच्या ज्या मूर्ती आहेत त्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत आणि सुंदर असे वास्तू इथे तुम्हाला बघायला भेटतील दगडामध्ये कोरलेले. तुम्ही बघू शकता. इथे मारुती आहे. अशा प्रकारे भरपूर असे वास्तुशिल्प तुम्हाला या इथे बघायला भेटणार आहे. नागिन, आणि मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत महानवमी दीपा. भरपूर मोठं राज प्रांगण आहे आणि ह्या ठिकाणी त्या काळातील राजे लोक दरबार घ्यायचे आणि भरपूर मोठा असा परिसर आहे. आणि तुम्ही स्टेज बघा, हा राजाचा स्टेज आहे. आणि मित्रांनो आता आपण स्टेजच्या वरती आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकताय या ठिकाणी त्या काळामध्ये वरती लाकडी बांधकाम असेल, परंतु ते पूर्ण जळून खाक झालेलं आहे. मित्रांनो, जगातील समृद्ध आणि वैभवशाली अशा हम्पीला 1565 मध्ये मुघलांचं ग्रहण लागलं आणि मुघलांनी अनेक सुलतानांशी युती करून हम्पीला पराभूत केलं आणि जवळजवळ 3 महिने ते लुटत राहिले. आणि हम्पीला लुटत असताना अनेक मंदिरांची तोडफोड, मूर्त्यांची तोडफोड करत राहिले. हम्पीला खूप मिटवण्याचा प्रयत्न करत राहिले आणि शेवटी त्यांनी पूर्ण हम्पी जाळून टाकली. जाळल्यानंतर ही हम्पी, असं म्हणतात की हम्पी 6 महिने पूर्ण जळत राहिली
परंतु आजही हम्पीचा प्रत्येक दगड हम्पीच्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे। आणि तिथून पुढे आल्यावर मित्रांनो तुम्हाला काळ्या दगडापासून बनवलेली पुष्करणी तलाव दिसेल आणि त्या काळामध्ये पाण्याची जी पाईपलाईन दगडामध्ये कोरून कशी बनवलेली आहे ती तुम्हाला बघायला भेटेल अशा प्रकारे। तर मित्रांनो ह्या दगडी पाईपलाईनमधून त्या काळी तुंगभद्रा नदीतून या तलावापर्यंत पाणी आणलं जात होतं, तुम्ही बघू शकता। मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत तिथून अगदी जवळ असलेलं प्रसिद्ध मंदिर म्हणजेच हजारे रामा मंदिर येथे तुम्ही बघू शकताय समोर हजारे रामा मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर। आणि आता आपण आलो आहे मंदिराच्या आतमध्ये आणि तुम्ही बघू शकता मंदिराचे खांबावरली वास्तुकला बघा तुम्ही। खांबावर अतिशय सुंदर असे कोरीवकाम केलेले आहे, हे बघा काळ्या दगडाचे खांब आहेत आणि काळ्या दगडामध्ये कोरीवकाम बघा। तर मित्रांनो हे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या भिंतींवर पूर्ण भिंतींवर श्रीरामांच्या अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत आणि त्या ज्या मूर्ती आहेत त्या सांगतात की 1000 मूर्ती आहेत, त्याच्यामुळे ह्या मंदिराला हजारे रामा मंदिर असं नाव पडलेलं आहे। पूर्ण भिंतींवर तुम्हाला या ठिकाणी मूर्ती कोरलेल्या बघायला भेटतील, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे आपली हम्पीची सिरीज इथेच संपते। ह्याच्या अगोदरचे 3 भाग जर तुम्ही बघितले नसतील ते पण नक्की बघा आणि व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नवीन लोकेशन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।